श्रीमद् भागवत कथा चतुर्थ दिवस। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। श्रीमद् भागवत भगवान की जय। मागच्या भागामध्ये आपण 28 प्रकारचे नरकांचं वर्णन पाहिलं आणि आजच्या भागामध्ये अजामेळ्याचं चरित्र आपण पाहणार आहोत। पण त्या अगोदर मी एक काव्य आपल्याला ऐकवणार आहे, एक कविता। एके दिवशी असंच श्रीमद् भागवताचं अध्ययन करत असताना, श्रीमद् भागवताचा अभ्यास करत असताना कलियुगाचं वर्णन वाचलं। कलियुगाचं वर्णन वाचताना मन खूप दुःखी झालं, अस्वस्थ झालं की खरंच हे कलियुग किती अवघड आहे, कठीण आहे। 4,32,000 एवढा काळ, त्यातले आत्ता फक्त 5,500 वर्ष संपले आहेत, तर ही अवस्था आहे। पुढच्या काळामध्ये तर किती वाईट दिवस बघायला लागतील असा मनामध्ये विचार येत होता। पण गोपालकृष्ण भगवंताच्या कृपेने माझ्या प्रश्नांची, माझ्या मनात जी घालमेल चालू होती, त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर भगवंताने मला दिलं। आणि श्री गोपालकृष्ण भगवंताच्या कृपेने जे माझ्या प्रश्नांची उत्तरं होती ती माझ्या मनातून, माझ्या मुखातून काव्यरूपाने बाहेर पडली। हे काव्य मी जरी रचलं असलं, जरी मी लिहिलं असलं, तरीही सुचवणारा आणि या कलियुगात सुद्धा आपण सतयुग कसं निर्माण करू शकतो हे सांगणारा भगवान श्रीकृष्ण यांच्या कृपेने हे काव्य आज मी तुम्हाला ऐकवणार आहे। आणि त्यानंतर आपण पुढील कथा पाहू। कलियुग। एकदा माझ्या स्वप्नामध्ये आला होता कली। एकदा माझ्या स्वप्नामध्ये आला होता कली, म्हणे माझ्या नावाखाली या जगाची किती दुरावस्था झाली। माझ्या नावाखाली या जगाची किती दुरावस्था झाली। कलियुग बोलतंय बरं। पण परीक्षिती राजानं तर मला 5च दिली स्थानं। पण परीक्षिती राजानं तर मला 5च दिली स्थानं। मद्य द्यूत हिंसा व्यभिचार, काळधन काळं सोनं। मग या 5 ठिकाणी मी राहतो, या 5 ठिकाणी मी राहतो हे कळून सुद्धा प्रत्येक सज्जन इथे आला। या 5 ठिकाणी मी राहतो हे कळून सुद्धा प्रत्येक सज्जन इथे आला। पैसा आणि वेळ खर्चून मला सोबत घेऊन गेला। पैसा आणि वेळ खर्चून मला सोबत घेऊन गेला। अहो, आपापल्या जीवनात मला तुम्हीच स्थान दिलं। आपापल्या जीवनात मला तुम्हीच स्थान दिलं आणि विनाकारण सगळ्यांनी कलियुगाला बदनाम केलं। आणि विनाकारण सगळ्यांनी कलियुगाला बदनाम केलं। अहो, मी तर आहेच वाईट। पहा, कली सांगतोय, अहो मी तर आहेच वाईट, पण शब्दाला मी जागलो। दिलेल्या स्थानांमध्येच मी स्थिर झालो। दिलेल्या स्थानांमध्येच मी स्थिर झालो। तुम्हीच कशाला या 5 ठिकाणी येता। तुम्हीच कशाला या 5 ठिकाणी येता आणि आपल्याच कर्माने आपल्या दुःखाला आमंत्रण देता। आणि आपल्याच कर्माने आपल्या दुःखाला आमंत्रण देता। आजही मी शब्द देतो म्हणे, आजही मी शब्द देतो, तुमच्या वाटेला नाही येणार हा कली। आजही मी शब्द देतो, तुमच्या वाटेला नाही येणार हा कली। या 5 गोष्टी तुम्ही त्यागल्या तर नाही पडणार तुमच्यावर या कलीची काळी सावली। या 5 गोष्टी तुम्ही त्यागल्या तर नाही पडणार तुमच्यावर या कलीची काळी सावली। करा विचार थोडा, भगवत भक्तीसोबत नातं जोडा। करा विचार थोडा, भगवत भक्तीशी नातं जोडा। कलियुग सुद्धा सतयुगात बदलेल। कलियुग सुद्धा सतयुगात बदलेल अशी ग्वाही दिली। आणि एकदा माझ्या स्वप्नामध्ये आला होता कली। एकदा माझ्या स्वप्नामध्ये आला होता कली। पहा, म्हणजे कली स्वतः आपल्याला सांगतोय
की परीक्षिती राजानं तर मला 5च स्थानं दिली होती आणि मी त्या 5 ठिकाणीच राहतो. मी स्वतःहून ती जागा कधीच सोडत नाही. पण सर्व सज्जन लोकांना, सर्वांना हे माहीत आहे की या 5 ठिकाणी मी राहतो, तर मग ही लोक येऊन स्वतःचा वेळ पैसा खर्च करून मला सोबत का घेऊन जातात? आपल्याला जर या कलियुगामध्ये सुद्धा सतयुग निर्माण करायचा असेल तर आपल्याला या 5 गोष्टींचा, 5 ठिकाणांचा त्याग करावा लागेल. नाहीतर अतिशय वाईट परिस्थिती पुढे कलियुगात येणार आहे. असो, आता आपण कथेकडे वळू. कान्यकुब्ज नगरीमध्ये एक मनुष्य राहत होता. त्याचं नाव अजामेळ्या होतं. ब्राह्मण कुळामध्ये जन्मलेल्या अतिशय सुसंस्कारी अशा कुटुंबातला आणि अतिशय सुसंस्कारी असा हा अजामेळ्या. त्याला आई वडील होते, पत्नी होती. अगदी सुखाचा त्यांचा संसार होता. एकदा वडिलांनी सांगितलं, होम हवन करण्यासाठी समिधा घेऊन ये. मग अजामेळ्या त्या दिवशी समिधा आणण्यासाठी गेला, पण त्याला यायला थोडा उशीर झाला. म्हणून तो एका आडमार्गाने आला आणि येता येता त्याने एक दृश्य पाहिलं. एक स्त्री आणि पुरुषाची क्रीडा चाललेली होती. ते दोघेही मद्य प्यालेले होते आणि ती स्त्री गणिका होती, म्हणजेच वेश्या. मग त्या दोघांची चाललेली क्रीडा क्षणभर पाहिली. क्षणभर त्याच्या दृष्टीस हे दृश्य पडलं आणि हे पाहिल्याबरोबर त्याने डोळे बंद करून घेतले आणि अतिशय वेगाने तो पुढे निघाला. पण त्या दृश्यानं अजामेळ्याच्या मनामध्ये असं घर केलं की त्याला आता पत्नी आवडेना, आईवडील आवडेनात. त्याला त्या वेश्येकडेच जावं असं वाटू लागलं आणि शेवटी तो घरदार सोडून, आईवडील, पत्नी, सगळा संसार सर्व सोडून त्या गणिकेकडे गेला आणि वयाची 88 वर्षपर्यंत तो तिच्याच सोबत राहिला. आणि मग तिच्यापासून त्याला 9 पुत्र झाले आणि 10व्या वेळेला ती गरोदर होती. त्यावेळी ती तिच्या घरी एकटीच होती आणि ऋषीमुनी त्यांच्या गावामध्ये आले होते. रात्रीची वेळ होती, पाऊस येत होता. मग गावाबाहेरच तिचं घर ऋषीमुनींना दिसलं, म्हणून तिच्या घरी ते गेले आणि दार वाजवू लागले. मग ती गणिका दार उघडून समोर आली. तेव्हा ऋषीमुनी म्हणाले, आम्ही इथं राहिलो तर चालेल काय? बाहेर पाऊस येत आहे, म्हणून आम्हाला आश्रय हवा आहे. तेव्हा ती म्हणाली, राहायला काही हरकत नाही, पण मी एक गणिका आहे. तुम्हाला जर जमत असेल तर नक्कीच तुम्ही थांबू शकता. तेव्हा ऋषीमुनी म्हणाले, तू गणिका आहेस तर आम्हाला इथे राहता येणार नाही, पण तू आमचं दर्शन घेतलंस हेही वाया जाणार नाही. तुझी इच्छा असेल तर आम्हाला वचन दे. तू गरोदर आहेस तर तुझ्या मुलाचं नाव नारायण ठेव. मग तिनं वचन दिलं की मी माझ्या मुलाचं नाव नारायण नक्कीच ठेवीन. मग साधू तिथून निघून गेले. पहा, जर आपण विचार केला तर ह्यातून असं लक्षात येतं की स्वतः भगवंताला अजामेळ्याचा उद्धार करायचा होता, कारण तो अतिशय धार्मिक आणि सुसंस्कारी घरातला होता. पण त्याच्या मनावर, त्याच्या बुद्धीवर मायेचा आणि व्यभिचाराचा पडदा पडला होता आणि तो दूर करण्यासाठीच भगवंताने त्या ऋषीमुनींना तिथे पाठवलं. म्हणजे म्हणतात ना, पता नहीं किस रूप में आके नारायण मिल जाएगा, तसंच काहीसं. आणि पुढं काही दिवसांनी ती गणिका प्रसूत झाली आणि त्या मुलाचं नाव नारायण ठेवलं. मग हा त्यांचा धाकटा मुलगा होता, त्यामुळे अजामेळ्याचं त्या मुलावर खूप प्रेम होतं. मग तो सारखं नारायण नारायण असं काही ना काही निमित्ताने बोलू लागला. नारायणा, अरे जेवलास का? नारायण, इकडे ये. अरे नारायणा, पाणी पिलंस का? नारायणा, धावू नको. अरे पडशील रे नारायणा. असं दिवसभर रोज काही ना काही कारणाने त्याच्या मुखातून नारायण नारायण नाम येऊ लागलं आणि त्यामुळे त्याचं पाप नष्ट होऊ लागलं. मग अजामेळ्याच्या वयाची 88 वर्ष पूर्ण होऊन गेली. त्याचा मृत्यू जवळ आला.
जर्जर अवस्थेत असताना यमदूत त्याला न्यायला आले आणि यमदूतांना पाहून तो अतिशय घाबरला आणि त्याच वेळी त्याने घाबरून नारायण नावाच्या त्याच्या मुलाला हाक मारली, अरे नारायणा धाव, अरे नारायणा धाव. आणि ती हाक मारल्याबरोबर विष्णू पार्षदांचं विमान तिथं आलं. मग विष्णू पार्षदांनी पाहिलं की इथं तर यमदूत सुद्धा आलेले आहेत. मग यमदूत म्हणायला लागले की हा अत्यंत पापी व्यक्ती आहे, आयुष्यभर अनेक पापकर्म त्याने केली आहेत, त्यामुळे त्याला आम्हीच घेऊन जाणार. पण विष्णू पार्षद म्हणाले, मरताना तो नारायणा धाव, नारायणा धाव असं म्हणाला होता, म्हणून त्याला आम्ही घेऊन जाणार. पण यमदूत म्हणाले, अरे हा आयुष्यभर पापकर्म करत राहिला आणि पत्नी, आई वडील एवढंच नाही तर धर्माचरण सोडून एका गणिकेसोबत राहिला. हा पापाचा धनी आहे आणि त्याने त्याच्या मुलाला नारायण म्हणून हाक मारली होती. नारायणा धाव असं तो भगवंताला म्हणाला नव्हता, तो त्याच्या मुलाला म्हणाला होता. तो त्याच्या मुलाचं नाव घेत होता, त्यामुळे आम्हीच त्याला घेऊन जाणार. पण विष्णुदूत म्हणाले, त्याचा मुलगा जन्माला यायच्या अगोदरपासून या जगामध्ये नारायण हे नाव भगवंताचं आहे, म्हणून कोणी कोणत्याही दृष्टीनं त्याचं नाव घेतलं, कोणत्याही निमित्ताने त्याचं नाव घेतलं तरी ते भगवंताला चालतं आणि भगवान क्षणाचाही विलंब न करता त्या भक्ताचं रक्षण करण्यासाठी धावून येतात. मग यमदूत म्हणाले, असं कसं होऊ शकतं? तेव्हा विष्णू पार्षद म्हणाले, सांकेत्यम पारिहास्यम वा स्तोभम हेलनमेव वा वैकुंठ नामग्रहणम अशेषा गहरम विदुः. अर्थात सांकेत्यम पारिहास्यम वा म्हणजे कुणी संकेत म्हणून जरी देवाचं नाव घेतलं, म्हणजे आता उदाहरणच द्यायचं जर झालं तर एखाद्याने तुम्हाला विचारलं की तुमच्याकडे श्रीकृष्णाची मूर्ती आहे का हो, किंवा विक्रीला तुम्ही ठेवलेल्या या पांडुरंगाच्या मूर्त्या, व्यंकटेशाच्या मूर्त्या फारच सुंदर आहेत हो, अशा कोणत्याही निमित्ताने जरी तुम्ही देवाचं नाव घेतलं तरीही ते भगवंताला चालतं. पारिहास्यम वा म्हणजे कुणाचा परिहास करताना, परिहास म्हणजे अपमान करण्यासाठी जरी तुम्ही देवाचं नाव घेतलं. उदाहरण द्यायचं झालं तर एखादा काही कामधंदा करत नसेल म्हणून त्याचा अपमान करण्यासाठी कुणी म्हणालं, कामधंदा काहीच न करी आणि नुसतंच रामकृष्ण हरी, किंवा काम नको धाम नको दे रे हरी पलंगावरी, असं अपमान करण्याच्या हेतूनं जरी देवाचं नाव तोंडाला आलं ना तरीही ते भगवंताला चालतं. स्तोभम हेलनमेव वा म्हणजे कुणाची हेटाळणी करण्यासाठी, हेटाळणी म्हणजे हिनवणे, खिजवणे, यासाठी जरी देवाचं नाव तोंडाला आलं तरीही ते भगवंताला चालतं. आणि वैकुंठ नामग्रहणम अशेषा गहरम विदुः म्हणजे संपूर्ण पापाचा नाश हा भगवंताच्या नामाने होतो. म्हणूनच हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. अहो ध्यानीराम मनीराम, मुखी जपावा श्रीराम, प्रत्येक श्वासाला श्रीराम श्रीराम, मिळेल वैकुंठ धाम. असा हा नामाचा महिमा अलौकिक आहे, अद्भुत आहे. मग विष्णू पार्षद आणि यमदूतांमध्ये असं बोलणं झालं आणि मग यमदूत परत गेले यमाकडे आणि सर्व हकीकत यमाला सांगितली. आणि यमाला विचारू लागले, मग आता आम्ही आणावं की नाही आजा मेळ्याला? त्याला यमलोकात आणायचं नरकात टाकण्यासाठी की वैकुंठाला जाऊ द्यायचं? तेव्हा यमराज म्हणाले, मी तुम्हाला एक लिस्टच देतो, एक यादीच तयार करून देतो. त्या यादीमध्ये कुणाला नरकात आणायचं आणि कुणाला नाही आणायचं ते त्यावरून तुम्हाला कळेल. मग यमदूत म्हणाले, ठीक आहे, मग आता पहा बरं, लक्ष देऊ नाही का, या लिस्टमध्ये आपलंही नाव कुठं येतंय का ते पहा, कुठं अशी लक्षणं आपल्याला दिसत आहेत का तेही नीट ऐका. जेव्हा न वक्ती भगवत गुणनामधेयम चेतश्च न स्मरति तच्चरणारविंदम कृष्णाय नो नमति यत् शिरये कदापि तानानयद्वमसतो कृतविष्णुकृत्याम. म्हणजे
ज्याची जिव्हा कधीही भगवत नाम घेत नाही तो नरकात जातो. चेतश्चरण स्मरती शरणारविंदम म्हणजे ज्याचं चित्त कधीही भगवंताचं चिंतन करत नाही तो सुद्धा नरकामध्ये जातो. कृष्णाय नो नमतीयत शिरये कदापि म्हणजे ज्याचं मस्तक कधीच भगवंताच्या चरणावर झुकत नाही तो सुद्धा नरकामध्ये जातो. आणि जे भगवंताचं नाव घेतात, जे भगवंताचं चिंतन करतात आणि जे देवाला भगवंताला शरण जातात ते कधीच नरकात जात नाहीत असं यमानी त्या यमदूतांना सांगितलं. हा श्लोक मी पुन्हा एकदा तुम्हाला ऐकवते. जिह्वा न वक्ति भगवद्गुणनामधेयं चेतश्चरण स्मरति तत् शरणारविन्दं कृष्णाय नो नमति यत् शिरये कदापि तानानयद्वमसतो कृतविष्णुकृत्याम् असं यमाने त्याच्या यमदूतांना सांगितलं आणि यमदूत तिथून निघून गेले. मग पहा, तुम्ही पण तपासून पाहू शकता की आपण कुणाचे पाहुणे आहोत, यमाचे की भगवंताचे. एक उदाहरण तुम्हाला सांगते. एखादा डॉक्टर आजाराची लक्षणं सांगतो आणि विचारतो, तुम्हाला जर अशी लक्षणं जाणवत असतील तर तुम्हाला हा आजार होऊ शकतो किंवा या आजाराला सुरुवात झाली आहे. मग या आजाराला बरं करण्यासाठी किंवा तो होऊ नये यासाठी प्रिकॉशन म्हणजेच काही गोष्टी टाळायला सांगतात, काही पथ्य पाळायला सांगतात आणि औषधंही देतात. ही औषधं रेग्युलर घ्यायला सांगतात, हो ना. मग इथं सुद्धा तसंच आहे. तो भगवंत नावाचा जगाचा सगळ्या विश्वाचा डॉक्टर आपल्याला वाईट गोष्टी म्हणजे कली ज्या 5 ठिकाणी राहतो तिथं जाणं टाळा असं नेहमी सांगतात. ज्या 5 गोष्टींमुळे कली आपल्या जीवनात येतो त्या 5 गोष्टींची पथ्य पाळा. मग ती कोणती पथ्य, त्या कोणत्या जागा, मी तुम्हाला एकदा लक्षात आणून देते. मद्य, जुगार, हिंसा, व्यभिचार आणि काळधन ही 5 पथ्य पाळायची आणि या 5 ठिकाणी जाणं टाळायचं. आणि हो, भगवंतानी या नरक नावाच्या आजारावर औषधसुद्धा सांगितलंय बरं का. ज्यांना हा नरक नावाचा आजार झालाय तो या आजारापासून वाचून स्वर्गात जायचं किंवा वैकुंठाला जाण्यासाठी किंवा हा आजार आपल्यापर्यंत येऊच नये यासाठी एक अतिशय रामबाण इलाज, एक उत्कृष्ट औषध देवांनी आपल्याला देऊन ठेवलंय. ते फक्त आपण उठल्यापासून झोपेपर्यंत प्राशन करत राहायचं. आणि हो, त्याने साईड इफेक्ट काहीच होत नाहीत बरं. उलट जितकं जास्त घ्याल तितका जास्तच फायदा होतो, गुण येतो. आणि ते औषध काय आहे हे मी आता तुम्हाला सांगते. भगवंताचं नाव, भगवंताचं नाम, भगवंताचं चिंतन. मग ते तुम्ही रामकृष्ण हरी म्हणा किंवा राधेकृष्ण म्हणा. हे नामरूपी औषध अमृततुल्य आहे. हे औषध क्षणोक्षणी प्राशन करत राहिलं पाहिजे आणि आपल्या जीवनाचा आणि मृत्यूचा उद्धार आपण केला पाहिजे. मग यमदूत अजामेळ्याकडे आले. तिथे विष्णू पार्षद होते. त्यांना यमानी सांगितलेली सर्व हकीकत सांगितली आणि सांगितलं की हा या आमच्या लिस्टमध्ये बसत नाही, तो तुमचाच म्हणजे वैकुंठाचाच पाहुणा आहे. आणि विष्णू पार्षद व यमदूतांचं बोलणं अजामेळ्याने ऐकलं. तेव्हा त्याला वाटलं, चुकून लेकराच्या निमित्तानं देवाचं नाव घेतलं तर वैकुंठ प्राप्तीचा मी अधिकारी झालो. मग मी श्रद्धेने, निष्ठेने, भक्तीने त्या परमेश्वराचं नाव घेतलं असतं तर आपलं किती कल्याण झालं असतं, असं त्याच्या मनात विचार येऊ लागला. मग भगवत कृपेने त्याला 12 वर्षांचं आयुष्यसुद्धा वाढवून मिळालं. म्हणजे पहा, काळही आला होता आणि वेळही आली होती, पण त्या परमेश्वरानं त्याला आयुष्य वाढवून दिलं. तो धन्य झाला, कृतकृत्य झाला आणि हरिद्वारला गेला. तिथं श्रद्धाभक्तीने भगवत चिंतन करू लागला आणि त्याने भगवत चिंतन करून सद्गती प्राप्त करून घेतली. तो वैकुंठाला गेला. असं हे अजामेळ्याचं चरित्र. आणि ही कथा इथे संपवून पुढील भागात भेटू. पुढील भागामध्ये 7म स्कंधाला सुरुवात होईल आणि त्यामध्ये
भक्त प्रल्हादाचं चरित्र आपण पाहणार आहोत. तेव्हा लवकरच भेटू पुढील भागामध्ये. जय श्रीकृष्ण. स्तोत्र, मंत्र, संपूर्ण भगवद्गीता, एकनाथी भागवत आणि श्रीमद भागवत कथा नित्य ऐकण्यासाठी आणि त्याचबरोबर डोहाळे, पाळणे, उखाणे आणि खास महिलांसाठी किचन टिप्स हे ऐकण्यासाठी माझ्या या चॅनलला आपण अजून सबस्क्राईब केले नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि हो, लाईक व शेअर करायला विसरू नका.